बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। महिलांसाठी खुशखबर आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भातले सर्व लहान मोठे बदल, या योजनेमध्ये जे काही बदल होतील, या योजनेसंदर्भात शासनाकडून जी माहिती प्रसिद्ध करण्यात येईल, अगदी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होईपर्यंत जी प्रोसेस चालणार आहे, त्या प्रोसेस संदर्भात वेळोवेळच्या सर्व सूचना, सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। तर चला, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। पहा, लाडकी बहीण योजनेचा जो पहिला हप्ता आहे, त्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। तो अगोदर आपण पाहूया। लाडकी बहीण योजनेसंदर्भातला पहिला हप्ता महिलांना कधी मिळणार या संदर्भातली घोषणा करण्यात आलेली आहे आणि मिळणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडकी बहीणचा पहिला हप्ता हा 17 ऑगस्टला मिळणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। रक्षाबंधनाच्या आधी हा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं आणि आता लाडकी बहीणचा पहिला हप्ता हा 17 तारखेला जमा होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं आणि आता लाडकी बहीणचा पहिला हप्ता हा 17 तारखेला जमा होणार आहे आणि 19 तारखेला रक्षाबंधन आहे, त्याच्या 2 दिवस आधी म्हणजे 17 तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा बहिणींना मिळणार आहे। पहा, आता आपण पाहिलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जेवढे फॉर्म मंजूर झालेले आहेत, त्यांना पहिला हप्ता जो आहे तो रक्षाबंधनाच्या 2 दिवस अगोदर म्हणजे 17 तारखेला हप्ता मिळणार आहे। त्या अगोदर तुमचं बँक अकाउंटला आधार लिंक आहे का एकदा चेक करा, नसेल तर लवकर चेक करा आणि आधार लिंक करून घ्या, कारण डीबीटीने पैसे येणार असल्यामुळे तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते आधार कार्डच्या नंबरच्या माध्यमातून येणार आहेत, लिंक असणं गरजेचं आहे। आता राहिला प्रश्न, ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांच्या पहिल्या हप्त्यासंदर्भात आणि रिजेक्ट फॉर्मवाल्यांना संधी मिळणार का? तर या ठिकाणी पहा, ज्यांचे फॉर्म पेंडिंगमध्ये सध्या दाखवत आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे, त्यांची चेकिंग सुरू आहे। राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फॉर्म आलेले आहेत आणि तरी पण मोठ्या प्रमाणात फॉर्म चेक करून रोज फॉर्म चेक करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि फॉर्म चेक करून अनेक फॉर्म रोजच्या रोज तुम्हाला मंजूर झालेले पाहण्यास मिळत आहे। तर मोठ्या प्रमाणात अर्ज असल्यामुळे यांना वेळ लागणार आहे। पेंडिंग फॉर्मवाल्याला देखील पैसे मिळणार आहेत, जरी त्यांचा हप्ता म्हणजे त्यांचा पहिला हप्ता संदर्भातला 17 तारखेला जरी त्यांना नाही मिळाले पेंडिंग फॉर्मवाल्याला, तरी त्यांचा ज्यावेळेस अर्ज मंजूर होईल त्यावेळेस त्यांना 2 हप्त्याचे पैसे मिळणार आहेत, काळजी करू नका। आणि आता रिजेक्ट फॉर्मवाल्यांसंदर्भातली माहिती पाहूया। तर रिजेक्ट फॉर्म ज्यांचे होणार आहेत त्यांना जर समजा मराठी भाषेमध्ये अर्ज भरला होता म्हणून जर फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर त्यांना परत संधी मिळणार आहे, त्यांचा फॉर्म त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि त्यांना देखील या योजनेचा फायदा मिळणार आहे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये पेंडिंग फॉर्म असणाऱ्यांना 2 महिन्यांचे पैसे जुलै आणि ऑगस्टचे मिळणार आहेत। त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर जर ते या योजनेमध्ये बसत असेल तर नक्की त्यांना पैसे मिळणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 17 तारखेला येत्या रक्षाबंधनाच्या 2 दिवस अगोदर लाडक्या बहिणींना 3000 रुपये त्यांच्या अकाउंटला थेट देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। तसेच अजितदादा यांनी देखील सांगितलेलं आहे की येत्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये थोडा बदल करून आणखीन या योजनेचे पैसे जे आहेत ते वाढवण्याचा विचार ते करत आहेत। तर नक्कीच ही चांगली गोष्ट आहे। या योजनेसंदर्भातले वेळोवेळचे बदल जाणून घ्यायचे असतील तर आत्ता सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करू शकता। परत भेटू लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।